चवळे आणि वाटाणा आणि खास पूजेच्या दिवशी भाजी करतात आणि त्याला बोलतात राजा राणीची भाजी. रामनवमी होली नंतरचा जो मोठा सोहळा असेल तर हा साई भंडाराचा आहे. नमस्कार मित्रांनो, बोलियाचं बोल या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी निनाद पाटील आणि अर्थातच तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवणारा प्रसाद. तुम्ही पावसाळ्याच्या दिवसातली कोळी लोक वारीला जाताना पाहिले, अगदी चारधाम दक्षिणेला जातानाही पाहिले. अगदी ह्या कोळीवाड्यात पालख्या आणि विविध सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. आणि या कोळी बांधवांचं शिर्डीच्या साईबाबावरही तेवढंच अफाट प्रेम. शक्यतो पदयात्रा, शिर्डीच्या पदयात्रा गुढीपाडव्याला निघून रामनवमीच्या आसपास शिर्डीत पोहोचतात. पण आमच्या कोळीवाड्यात पुन्हा एकदा की कोळी लोकांना या काळात उसंत असल्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात निघतात आणि त्या गुढीपौर्णिमेच्या आसपास पोहोचतात. आणि याआधी आमच्या कोळीवाड्यातील मंडळी विरारच्या पदयात्री मंडळाकडून शिर्डीला जायची. पण ही अर्नाळ्यातलं साईबाबांचं मंदिर कसं तयार झालं, इकडून हा पालखी सोहळा कसा तयार झाला हे आपण ऐकून घ्या. आणि हा पालखी सोहळा झाल्यानंतर ही लोक पुन्हा गावात आल्यानंतर येणाऱ्या पहिल्या गुरुवारी त्या अर्नाळा गावात अर्नाळा साईबाबा मंदिर ट्रस्ट तर्फे भंडाऱ्याचं आयोजन केलं जातं. यावेळी ह्या भंडाऱ्याच्या नियोजनासाठी अगदी गावातील महिला असतील, अगदी आगरी समाजातील तरुणही असतील, यासाठी आपलं योगदान देतात. अगदी ह्या व्हिडिओतून तुम्हाला ती अनुभूती घेता येईल. बघाच. परमात्मा देवता बचंदाह अमृतस्थितो मां दिव्यं देवचनंद शक्ति शक्ति सामर्थ्यं जागृतिकिनकं बुद्धगदारं रत्नानुपनिषदं उद्भव शोभं देवगति परम मंत्रं महाविष्णु जपयोगा ध्यानं शांताकारं भुजगं पद्मनाभं सुरेश्वरं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं स्वांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविज्ञानगम्यं वन्दे विष्णु भगवन् सर्व लोकेशनाथं विष्णु महाविष्णु देवताभ्यो नमो नमः. इति पाठः. ओम विष्णवे नमः. ओम विष्णवे नमः. ओम भूतभुवे नमः. ओम भावाय नमः. ओम भूतात्मने नमः. ओम भूतात्मने नमः. ओम अव्ययाय नमः.
ओम श्री लक्ष्म्याय नमः। आपली भाजी भाजी कुठली? राजाराणी. कुठल्याची भाजी? राजाराणी म्हणजे काय? राजा आणि म्हणजे चवळे आणि वाटाणे. असं आहे का? अरे नवीन ऐकायला म्हणलं मला राजाराणीची भाजी. चला इकडे प्रसाद बनवायचं काम सुरू आहे. गदाची भाजी, पूजेची भाजी बोलतात. पूजेची भाजी. पूजेची भाजी नवीन शब्द प्रयोग मला मिळाला. याला बोलतात पूजेची भाजी. वाल नाही, चवळी ना. चवळी आणि वाटाणा आणि खास पूजेच्या दिवशी भाजी करतात. आणि याला बोलतात राजाराणीची भाजी. याला पोळी भाषेत नवरा बायको पण म्हणतात. नवरा बायको. प्रसाद बनवायला लावले. हो, प्रसाद बनवायचं काम सुरू आहे. साधारण ही भंडाऱ्याची पूर्वतयारी आहे आणि संपूर्ण अर्नाळा गाव या महाप्रसादासाठी लोटतो आणि त्या अगोदरची ही लगनघाई सुरू आहे. बाबा शिव लक्ष्मया बाबा माझा पाचर बालू पाचर बाबा समागी बाबानी मंद्राचा पटरी मंद्राचा पटरी
मंगराची लोक गो मंगराची लोक बाबा ना मंगराची बोलत बाबा माझा 5 वर्षाचा गो 5 वर्षांना बाबांची समाधी शिर्डीच्या बाबाने अन्नाला पत्र पटली गो बोल्याना बाबांची ओळखली गो बाबांची बोल्याना बाबांची ओळखली गो तू सांगतो शिर्डीला गो शिर्डीला पाणी नको घ्या तेल घ्या मला पाणी घ्या नको बघितलं वर पाणी आहे ना चहा घेतलाय जिलाबी भी तो बहुत सावरे वाला बाकी भी जास्त दिले अध्यक्ष
सगळं मला वाटतं ह्या दिवशी अर्नाळा कोळीवाड्यात किंवा संपूर्ण अर्नाळ्यात कुणाच्याच घरी अन्न शिजत नसेल. प्रत्येकजण ह्या दिवशी अगदी ह्या साईबाबा मंदिरात येऊन अगदी महाप्रसादाचा लाभ घेतो. ही आता सुरुवात आहे, तर रात्री तर ही लाईट लाईन साधारण 1 ते 1.5 किलोमीटर बऱ्यापैकी लाईट जाते. ही फक्त सुरुवात झालेली आहे. सोबत आहेत आता नितीन वैती, म्हणजे अगदी अर्नाळा कोळीवाड्यातलं साईबाबांचं मंदिर म्हटलं तर पहिलं नितीनचं नाव घेतलं जातं. तर साधारण हा भंडारा किती वर्ष होतो? 2009 पासनं ऍक्च्युली तसं बघितलं तर 2008 20 नोव्हेंबर 2008 ला
साई मंदिराचं भूमिपूजन झालं आणि काही कारणास्तव आपल्या अर्नाळ्यात त्याची पदयात्रा होती. गुरुपौर्णिमा पालखीतनं करत होते, पण काही कारणास्तव त्यांना घेतलं नाही, म्हणून अर्नाळ्यातलं पदयात्रा योगायोगाने काढण्यात आली. 2009 आपली सुरुवात झाली आणि साई मंदिराची स्थापना जी आहे 2010 9 जुलैला स्थापना झाली. त्यानंतर आपला हा कार्यक्रम सतत आज 17 वर्ष झाली. आजच्या दिवशी 17व्या वर्षी आपण पदार्पण केलंय आणि ही सत्याची महापूजा सांगता करण्यात येत आहे. आणि हा साई भंडारा दरवर्षीप्रमाणे असाच मोठ्या प्रमाणात होतो. याच्यामध्ये सर्व प्रकारचे साई भक्त बोला, गावकरी, हितचिंतक, देणगीदार हे सर्व सहभागी होतात आणि मोठा अर्नाळ्यातला हा साई भंडारा होतो. आणि तसं बघितलं तर आगाशी एरियामध्ये सर्वप्रथम साई भंडारा अर्नाळ्यात असा पुढे भंडारा झाला ना. आणि ह्या आपल्या अर्नाळ्यातून पदयात्रेला पहिल्यांदा सुरुवात कधी झाली? 2009ला. मग इथे मंदिर असावं असं का वाटलं? मंदिर अगोदर सुरुवात झाली. मंदिराची भूमिपूजन आहे ते 20 नोव्हेंबर 2008ला झालेले आणि अचानक पदयात्रेचा 16 2009ला चालू झाले. ओके. आता हा जेव्हा तुम्ही अगदी पदयात्रेला जाऊन आल्यानंतर जो पहिला गुरुवार येईल त्यावेळी इकडे सत्यनारायणाची महापूजा होते, त्यानंतर भंडाऱ्याचं आयोजन केलं जातं. लोकांचा प्रतिसाद कसा मिळतो? लोकांचा प्रतिसाद आता तुम्ही बघतात. तुमचा जर हा कॅमेरा माझ्यापासून जर फिरवला तर लोकांचा प्रतिसाद तुम्हाला दिसतच नाही. मी सांगणं योग्य काही चालेल. महिलांची पाठीमागे राहा हे कव्हर करायचंच आहे मला, पण या सोहळ्यानिमित्त म्हणजे अर्नाळ्यातील म्हणजे मूळ नागरिक म्हणेल तर आगरी आणि आता तसं बघितलं तर रामनवमी होली नंतरचा जो मोठा सोहळा असेल तर हा साई भंडाराचा आहे. ओके. आणि या निमित्तानं सगळं गाव एकत्र होतं. एकत्र गाव म्हणजे एकच अर्नाळा गाव नाही तर अर्नाळा आगाशी टेंबीपाडा आहे, आगरी कोळी सर्व एकत्र होतात. अर्नाळा एसटी पाडा बोला, फॅक्टरी पाडा बोला, बंदरपाडा बोला, इव्हन अर्नाळा किल्ल्यातनं सुद्धा भरपूर लोक इथे येतात बाबांचा आशीर्वाद आणि प्रसाद घेण्यासाठी. म्हणजे खऱ्या अर्थानं साईबाबा या भंडाऱ्यानिमित्त या पूर्ण अर्नाळ्याला एकत्र आणतात असं म्हटल्यास करणार नाही. या सर्व लोकांना एकत्र करणारा हा साई भंडारा आहे. आणि भंडाऱ्यासाठी जो महाप्रसाद तयार केला जातो त्यासाठी तुम्हाला पैसे देऊन माणसं आणावी लागतात का? काही नाही, निस्वार्थी भावनेने सेवा करतात सर्व. आणि त्याच्यात मोठा वाघाचा वाटा बोलला तर याच्या अगोदर तो खांबाळ्यातला तात्या म्हणून होता, बटर म्हणून होता, त्यानंतर अजून एक हरेश्वर म्हणून होता, हरेश्वर कोली, त्यानंतर परत दुसरे आले आपले बोरीखालचे, ईश्वर बोरीखालचे, चेतन बोरीखालचे. आता ते सतत सातत्याने कोणत्याच निस्वार्थी भावनेने सेवा देत आहेत आपल्याला, कोणत्याच. म्हणजे आजचा जो भंडारा करतात ते मिलिनंट टीम आहे, आगरी टीम आहे, त्यांना प्रतिसाद आपल्या बऱ्याचशा साई भक्तांनी सुद्धा दिली आणि आजचा जो भंडारा त्या लोकांनी सुरुवात केलेली आहे आणि त्यांची प्रथम सेवा ही. त्यांना सुद्धा यश लाभ लाभो, यश कीर्ती लाभो, साई चरणी प्रार्थना. चला, सनातन धर्मातील प्रत्येक दैवत आपल्या समाज बांधवांना एकत्र आणतं आणि ह्या भंडाऱ्याने पण आपल्याला तेच बघायला मिळतंय. बाकी आपल्या माहितीबद्दल धन्यवाद. साईराम, साईराम, बाय. आता ह्या लाईनचा तुम्ही एक अंदाज घेऊ शकता आता या माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून. आता बघून घरातून बाहेर लोक निघत आहेत. बोला. तिथून पण कॅमेरा लावलाय.
हा माहिती आहे ना बाय हे अगदी आपल्या साईबाबा मंदिरापासून आईस फॅक्टरीचं अंतर साधारण 250-300 मीटर आहे आणि भंडाऱ्याचं आयोजन तिथे आहे. चांगला आवार आहे. आता मी पण तिकडे चाललोय. हा 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 सगळं आता मी चाललंय का नाही हा चला आता मी पण तिकडेच चाललेलो आहे. आता सगळी मंडळी हा जय श्रीराम. जय श्रीराम. चला साईराम. जरा लोक आता घरातून निघत आहेत. चला आता थेट डायरेक्ट भंडाऱ्याच्या ठिकाणीच आपण जाऊया. ही दुपारी कामाला नव्हती दुपारी. हा सगळं आता इथे युद्ध पातळीवर काम सुरू आहेच. अगदी दुपारपासूनही लोक कामाला लागलेले आहेत आणि आता भंडारा चालू असतानाही त्यांचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे.
किती वाजल्यापासून आल्यात तुम्ही? 1 वाजल्यापासून. अगदी दुपारपासून आहेत आणि आता भंडारा सुरू असताना सुद्धा त्यांचं काम चालू आहे. आपली सेवा देत आहेत ते. ओम साईराम. आईले आता अरे तू भेटतोस मला. आलो आलो. सगळं अगदी आईस फॅक्टरी आहे आणि जिकडे जागा मिळेल तिकडे अगदी साई भक्त या महाप्रसादाचा लाभ घेत आहेत. यांचा झालेला आहे प्रसाद आटोपून. चला इकडे आता गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे बऱ्यापैकी आणि ह्यानंतर एका तासात म्हणजे अजून सगळे भरलेलं असेल. इतकी प्रचंड गर्दी असते. सगळं शिस्तबद्ध पद्धतीने सुरू असलेला हा कार्यक्रम. आयला आयला सगळं शिस्तबद्ध. आया पहिले पट कर तू. हो हो.
हे दिसल्या तुम्ही आधी हा मला, आता लपून काय फायदा नाही, पण लपायचं कशाला? काय म्हणतो? दोन शब्द सांगायचे. आमची पदयात्रा 7 दिवसाची आमची पदयात्रा आपण नंतर इंटरव्ह्यू घेऊया. बोल ना, बोल 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 बिंदास बोल. 1 मिनिट बोल, तुला काय बोलायचंय? पकड. हा हा साई भक्त आहे, ह्याला काहीतरी आपल्या भावना व्यक्त करायची आहे. बोल बोल. हाय, माझं नाव आहे विनीत मात्रे. तर आमचे 7 दिवस कसे निघून गेले आम्हाला समजलं पण नाही. पण आज आम्हाला खूप आनंद होतोय की आमच्या मंडळातर्फे आज भंडारा होतोय आणि आमचे सगळे बंधू, सगळे मित्र, साई बंधू सगळे भंडारासाठी उपस्थित झाले आहेत. आणि सगळे बघू शकता तेवढे काय आमचे साई बंधू ते त्यांचा स्वतःचा हातभार लावतायत भंडारासाठी. चांगलं वाटतंय आम्हाला सुद्धा की 7 दिवस निघून गेले. आता ते दिवस तर परत येणार नाही, पण एक आठवण मात्र राहिली आहे त्या पालखीची. या झोपण्यासाठी आम्हाला ते खालती चटई नाहीये, काय नाहीये, पण घरी असून आता ते दिवस पाठवत आहेत. आणि ओम साई. ओम साई. बोल सुंदर. चला, त्याला उत्स्फूर्त बोलावं असं वाटलं आणि त्यांनी आपल्या ह्या भंडाऱ्याविषयी असतील किंवा पदयात्रेविषयी असतील आपल्या संवेदना व्यक्त केलेल्या आहेत. आणि अगदी इकडे कोणी लहान नाहीये, कोणी मोठा नाहीये, कोणी गरीब नाहीये, कोणी श्रीमंत नाहीये. आता ह्या सगळ्या म्हणजे अगदी जे भाविक आलेले आहेत सगळे एक होऊन ह्या भंडाऱ्याचा ह्याला जेवतो भव्यांश वाटतं. एकटा जेवला का रे? एकटा जेवला? आवडलं? नमस्कार. लिटरली 10:15 वाजलेले आहेत आणि अजूनही दर्शनाची लाईन सुरू आहे. आणि साधारण महाप्रसादाचा 3 ते 4 तासांचा असतो. पण मित्रांनो, हा सोहळा यशस्वी करण्यासाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष राबणारे हात तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले.
अगदी कोळी भगिनी असतील, अगदी ते पीठ मळताना असतील, चपात्या बनवत असतील किंवा जेवण बनवणारे आगरी बांधव असतील. आणि हा भंडाऱ्याचा सोहळा आमच्या अर्नाळकऱ्यांना खऱ्या अर्थाने एकत्र आणतो. आणि हा भंडारा म्हणजे लोकांची लागलेली दर्शनासाठी रांग आणि सगळं ते व्यवस्थापन आणि ही दैवी अनुभूती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटच्या माध्यमातून अवश्य कळवा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आपलं कोलियाचं बोल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.